नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला चटपटीत खमंग असे मसाला शेंगदाणे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत बघा. हे तर ते मी रात्री भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. मग छान आतमध्येपर्यंत मीठ मुरतं ते, म्हणून रात्री भिजत घातले होते. आणि त्याच्यानंतर मी इथं बेसन घेतलं आहे. हे 5 चमचे बेसन आहे आणि 1 चमचा मी तांदूळ पीठ घेतलं आहे, हे तांदळाचं पीठ. आणि 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. हे कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मैदा पण 1 चमचा घालू शकता त्यामध्ये. आणि बाकीचे मसाले दाखवते मी तुम्हाला मिक्स करताना. शेंगदाणे घालते, तांदूळ पीठ घालते आणि हे बेसन. हे कॉर्नफ्लॉवर, मीठ घालते बघा चवीनुसार. चाट मसाला 1 चमचा, हे मी घरीच बनवला आहे चाट मसाला. आमचूर पावडर अर्धा चमचा. लाल मिरची पावडर, बेडगी मिरची आहे, लिंक कलर येतो छान, 1.5 चमचा. हळद अर्धा चमचा. जिरे पावडर अर्धा चमचा. आणि धनेपूड अर्धा, थोडीशीच घालते मी, अर्ध्यापेक्षा कमी. आता हे सर्व मी मिक्स करून घेते व्यवस्थित. थोडं थोडं पाणी घालायचं ह्याच्यात, जास्त नाही घालायचं एकदम, मग ते पातळ झाले तर काय उपयोग नाही. शेंगदाणे आपल्याला तळताना पंचायत होते. पाणी घालते आता थोडं थोडं मी त्याच्यात. व्यवस्थित मिक्स करून घेते मी पूर्ण. आधी हे असं एवढं सुकं करून घ्यायचं आहे बघा, जास्त पाणी नाही घालायचं आहे. आणि थोडंसं चिमूटभर हिंग पण घाला, मी विसरले मग अशी तुम्हाला सांगायला. हे बघा मी थोडासा हिंग पण घालते. आता परत मिक्स करून घेते थोडं. आणि आता आपण हे तळायला घेऊया. दाखवते मी तुम्हाला तळताना. तेल तापलं आहे, आता आपण शेंगदाणे सोडूया. बारीक गॅस करूनच भाजायचं हे, म्हणजे छान आतपर्यंत भाजले जातात ते व्यवस्थित. हे झालेत आता भाजून, मी काढून घेते हे सर्व आणि बाकी सर्व आहेत ते करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर. झालेत बघा, सर्व शेंगदाणे तळून झालेत माझे आणि छान झालेत एकदम मस्त. 1 वाटीमध्ये एवढे शेंगदाणे झालेत तळून. आणि बाजारातून आणलं तर ते खूप आपल्याला महाग पडतं, थोडेसेच भेटतात आपल्याला. 10 रुपयाला पाकिट असतं एक. घरच्या घरी करून खायला बरं आहे आपल्याला. तर असेच तुम्ही पण करा आणि तुम्हाला कसे वाटतात रेसिपी माझ्या त्या मला कमेंट करून सांगा. आणि एक सांगते तुम्हाला, शेंगदाणे ज्यावेळी तुम्ही मिठाच्या पाण्यातून काढणार ना, त्यावेळी तुम्ही चांगले सुकवून घ्या आणि मग ते त्याच्यात सगळं मसाला घालून आणि तळायला घ्या. जर ते आतून ओले राहिले तर ते नरम पडणार आहे शेंगदाणे. सुकून घ्यायचे आधी उन्हामध्ये छान शेंगदाणे आणि मग ते तळायला घ्यायचे. माझं मग अशी सांगायचं राहून गेलं होतं, म्हणून मी आता तुम्हाला सांगते. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.